नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शेड्स ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण आलोय निसर्गाच्या कुशीत बसलेल्या सुंदर अशा सप्तेश्वर मंदिरामध्ये. या मंदिराची अशी खासियत आहे की वरती अलकनंदा नदीचा उगम होतो आणि या नदीचा प्रवाह 7 प्रवाहात विभागला जातो. प्रवाह विभागले गेले, त्या प्रवाह एका विशिष्ट कुंडात सोडले गेले. सुंदर असं निसर्गाच्या कुशीत बसलेलं आणि अथांग शांततेत असलेलं शिवमंदिराला आज आपण भेट देतोय. चला तर मग. प्राचीन असं शिव मंदिर आहे. मित्रांनो, सुंदर असं दक्षिण साईडला त्या मंदिराचं मुख आहे आणि मंदिरात आपण प्रवेश केला की पहिलं आपल्याला नंदीचं दर्शन होतं आणि हा सुंदर अशा गणपतीची मूर्ती सुरुवातीलाच पाहायला मिळते. आतमध्ये प्रवेश केला की शांतता बघा काय मित्रांनो, आणि सुंदर असं शिवलिंग या ठिकाणी. मित्रांनो, मंदिराचा गाभा आणि इथं आल्यावर जी काही शांतता पाहायला मिळते खूप सुंदर. मन प्रसन्न, शहरी गोंगाटापासून दूर. जर आपल्याला मनाला शांतता हवी असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या. बाजूलाच वैजनाथाचं छोटंसं मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे आहे वैजनाथाचं मंदिर. आजूबाजूचा परिसर बघा, एकदम निसर्गरम्य परिसर आहे. समोर पाहू शकता 7 प्रवाहांचा स्वामी म्हणून या ठिकाणाला सप्तेश्वर असं नाव पडलं आहे. हे समोर आहे, हे 7 प्रवाह विभागले गेले आणि या 7 प्रवाहामधून जे पाणी येतं आहे ते ह्या कुंडात सोडलं गेलं आहे आणि या कुंडातून हे पाणी इथे या कुंडात सोडलं गेलं आहे. मित्रांनो, नदीचा प्रवाह 7 प्रवाहामध्ये विभागला गेला आहे. ते बघा, पाहू शकता. एक, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तेच ते 7 प्रवाह विभागले गेले. पाणी ते या समोर कुंडात सोडलं गेलं. निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे सुंदर असं सप्तेश्वराचं मंदिर. पूजा करतात, त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया. ये बाबा, काय माहिती सांगाल या मंदिराबद्दल? पहिले तुमचं नाव सांगा.
माझं नाव चंद्रकांत पांडुरंग जन्म. हां हे मंदिर देवस्थानाचं महत्त्व असं आहे, ते साईडला छोटं देऊळ आहे. हां ह्या देवळाच्याच कडेला हां वैजनाथ म्हणून, हां त्याचं तिथे येऊन गाय दूध सोडायची, हां मालकाला दूध द्यायची नाही. हां आणि ते दूध सोडताना त्याने पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर ती दूध मालकाला घरी दूध देत नाही म्हणून त्यानं पाठलाग करून तिथे हे केलं, धोपटा मारला. ती गाय तडफडत जाऊन ते तलाव आहे ना हां गायमुख, तिथे जाऊन अदृश्य झाली. हां आणि त्याच्यानंतर ते खाली खोदून बघायला, त्यावेळी जालवंड होतं आणि जालवंडीमध्ये दूध सोडायची. चालवण म्हणजे काय? जालवंड झाडी होती. अच्छा झाडी. झाडीमध्ये. आणि ते दूध तिथे ते सोडायची म्हणून त्याने खाली खोदून बघितलं, हां तर त्याच्यामध्ये शंकराची पिंडी मिळाली. अच्छा. आणि त्याच्यानंतर फुडंगी काय आहे म्हणून बघायला गेले, हां म्हणून हे सप्तेश्वर नाव पडलं. फुडली आतली पिंडी मोठी, हां ती पण स्वयंभू. हां. आणि ती पुढं ते कुंड आहेत ते वरची प्रवाह 7 प्रवाह आहेत ना, हां, ती वरती नदी कुठची आहे? ते पंचमगाव म्हणून. अच्छा ठीक आहे चालेल. जुनं आहे? हे 2-250 वर्षाच्या पूर्वीच आहे. अच्छा आहे. तुमची 7वी पिढी आहे हा पिढी. म्हणजे तुम्ही इथेच राहता? आम्ही इथे आमची जन्मांची इथे वरती करायची. अच्छा. पूजा वगैरे तुम्हीच करता? आम्हीच. आणि इकडे कार्यक्रम वगैरे कधी असतो? भोगीला असतो. भोगीला. भोगीला असतो तर 4 सोमवार श्रावण महिन्यामध्ये असतो. अच्छा. महाशिवरात्रीला असतो. हां हां. आता हे भाविक भाविक कोण काही एवढे विचारतच नाही. फक्त येणार, फोटो काढणार आणि जाणार. कुंड खोल आहे काय ते? नाही, असं नाही, एक पुरुष आहे. अच्छा. ते किती दिवसाचं पाणी असतं त्या कुंडामध्ये? पाणी 12 महिने. 12 महिने पाणी असतं का? आणि मग ते कसं त्या कुंडातून पाणी कुठं अजून जातं की ते पर्यायला जातात. ते परत जातं का? आणि तो साईडचं ते दुसरं एक कुंड आहे ते कुठलं आहे? तिथलं ते त्यातलंच पाणी इकडे त्याचं येतं. पाणी त्या कुंडात जातं आणि तिथून मग तिथून त्या पर्यायला जातात. त्याच मंदिराच्या बाजूला एक सुंदर ओढा वाहतो. कुंडातील पाणी येऊन या थराळा मिळतं. इकडे कुंड आहे पाण्यातून, बाजूला सुंदर असा थराळा आहे. कधी आलात कोकणात तर या सुंदर असं सप्तेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.